कायदा हाती घेऊन मुस्लिमांना टार्गेट केल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात। यावर जे समाज तोडू पाहणारे वृत्ती आहेत त्यांना सोडणार नसल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनंही यात उडी घेतली। पाहूया। पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे, मग कळेल काय असतं ते। हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा, उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा। जो मुजाहिदीन प्रवृत्ति का हो, ऐसे मुसलमान के ऊपर हम आंख उठाएंगे और अजीत दादा हमको रोक नहीं पाएंगे और रोकने की कोशिश भी ना करें। नागपूरच्या दंगलीवरून सध्या सत्ताधारी नेत्यांमध्येच दावे प्रतिदाव्यांची दंगल सुरू आहे। एकीकडे भाजपचे मंत्री नितेश राणे अनेक काळापासून धार्मिक वादावर वादग्रस्त विधानं करतायत, दुसरीकडे धर्मात तेढ निर्माण करून मुस्लिम बांधवांना टार्गेट करणाऱ्यांना सोडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। त्यावर मुजाहिद्दीन प्रवृत्तीच्या मुस्लिमांवर आम्ही कारवाई करणारच आणि त्यासाठी अजित पवार आम्हाला अडवू शकत नाहीत असं आव्हान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम देतायत। सरकार प्रचंड बहुमतानं बसलंय, कारवाईचा अधिकार सरकारला आहे, पण सत्तेतलेच नेते वेगवान निर्णय घेण्याच्या ऐवजी जाहीरपणे एकमेकांवरच शब्दांचे बाण चालवतायत। किसी भी तरह की समाज विभाजन की ताकतों के बहकावे में न आना है, क्योंकि हमारी एकता ही हमारी असली ताकत है। मुझे एक भरोसा देना है, आपका भाई अजित पवार आपके साथ है। हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा, तो वो कोई भी हो, उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा। अजित पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं, पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है, देश के लिए काम करता है, वो किसी भी जाति का हो, धर्म का हो, उसके ऊपर कोई गलत आंख उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे। लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा, जो समाज में हिंसा करने का काम करेगा, उसको छोड़ेंगे भी नहीं। जो मुजाहिदीन प्रवृत्ति का हो और महाराष्ट्र में आग लगाने के लिए फंड रेजिंग कर रहा हो, ऐसे मुसलमान के ऊपर हम आंख उठाएंगे, कानूनन कार्रवाई भी करेंगे और अजीत दादा हमको रोक नहीं पाएंगे। आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून, ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून, म्हणजे काय उद्दिष्ट होता त्याच्या मागचं, या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल। काम चालू होता, इथे विटाचे ढेर आहे आणि कन्स्ट्रक्शनचे हे चालू होता आणि ते वापरण्यात आलेले तुम्ही बघू शकता। आणि असं काही बाहेरून जमा करून आलेले, कारण यावेळेस FIR इथे दाखल झालेली आहे। त्याच्यानंतर त्यांचे डेलिगेशन आला होता, त्यांना तेही मला भेटले होते, त्याच्यावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई केलेली आहे। परंतु असं काही प्री प्लॅन्ड होतं असं काही आम्हाला काही कोण करू शकणार नाही। आम्हाला आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार, राहायच्या जागेवर माझा काही वाकडा करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। मी लाडक्या याद्यामधला एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे। त्याची तू चिंता करू नका, माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते ती चिंता तुम्ही करू नका। माझ्या तोंडी कोणी लागू नये, मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही। जेव्हा आपण मंत्री असतो त्यावेळेस संयमानेच बोललं पाहिजे, ज्याचा उल्लेख कधीतरी आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींनी केला होता की मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो। त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। तिकडे काल जळगावात सत्तेमध्ये असलेले छगन भुजबळांनीच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं। वास्तविक सभागृहात गृहमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झाला नसल्याचं सांगितलंय, पण तरीही मागणी झाल्यास चौकशीचंही आश्वासन दिलंय। पण यावर न बोलता भुजबळांनी मृत्यू झालेला व्यक्ती दलित होता म्हणून सुरेश धस बोलले नाहीत का, याचे दाखले दिले। नेत्यांना मिळालेली सत्ता ही समाजातल्या वाईट प्रवृत्तींवर कारवाई करण्यासाठी आहे की मग आरोपी वा पीडितांच्या जातीवरून भाषणं देण्यासाठी आहे, यावर एकदा सखोल चर्चा होणं गरजेचं आहे। याबद्दल खुद्द भाजपचेच मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांचे कान टोचलेत।
पण मला जे पटलं असेल ते, म्हणजे मी याचा अर्थ कुठे ॲरोगन्सने नाही बोललो, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करीन. आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात जात. जनता जातीवादी नाही आहे, पुढारी जातीवादी आहे, ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट, कॉम्पिटिशन आहे, हु इज मोर बॅकवर्ड. ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत, हां यादी विचारा ना. ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात. जरा विचारा कोण आहेत असे आणि त्यांना का ठेवता पक्षात, काढलं पाहिजे ताबडतोब. नाही, नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे. जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडलेली आहे. अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही, पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.